प्रेमाचे हे बंध अनोखे. भाग 47. वृंदा मृणालसोबत मागे बसायला जाणार की विराजसने लगेच कारचा पुढचा डोर ओपन केला. मी काही ड्रायव्हर नाही आहे म्हणत तणतणत त्याच्या सीटवर जाऊन बसला. वृंदाही नाकारती मान हलवत त्याच्या बाजूच्या सीटवर येऊन बसली. मृणाल मागे बसून तोंडावर हात ठेवून हसू रोखून असते. तिला समजलं होतं हा तिच्याच उपद्व्यापांचा परिणाम आहे ते. वृंदाला तिचं हसणं समजतं तशी ती मिररमध्ये तिला बारीक डोळे करून बघते. तिचं लक्ष विराजसकडे जातं तर त्याचं ते फुगलेलं तोंड बघून तिलाही हसू येतं. वृंदा बाहेर बघत तिचं हसू कसं बसं कंट्रोल करते. या सगळ्यांपासून विराजस आपल्याच धुंदीत असतो. त्याने तोंड फुगवून गाडी चालवण्यावर कॉन्सन्ट्रेट केलेलं असतं. त्याचं या दोघींवर लक्षच नसतं. त्याच्या डोक्यात फक्त वृंदा उद्या जाणार हेच असतं. ते पण आपल्याला न सांगता. जर मृणाल बोलली नसती तर तेही समजलं नसतं. घरी पोचल्यावर तो गाडीची की वॉचमॅनकडे देत तडक आत निघून जातो. ताई, जिजूंनी खूपच सिरियसली घेतलेलं दिसतं माझं बोलणं. मृणाल डोळे मोठे करत पाठमोऱ्या विराजसला जाताना बघत बोलते. त्याचा हा अवतार बघून मनात थोडी भीती वाटत होती आता. कशाला तुला नको तो उपद्व्याप करायचा होता? तुझ्यामुळे ते बोलत नाही आहेत माझ्यापाशी. काय करायचं आता मी? वृंदा तिच्या हातावर एक चापटी देत तोंड पाडते. सॉरी ताई, मी फक्त मस्करी करत होती त्यांची. आणि उद्या समजेलच ना त्यांना तू नाही जात आहेस ते गावी. मृणाल वृंदाचा पडलेला चेहरा बघून तिला धीर देते. ते पण आहेच. चल आता, उशीर झाला आहे. उद्या सकाळी लवकर निघायचं आहे तुला. दोघीही आत येतात. तू कुठे माझ्यासोबत येते? मृणाल वृंदाला विचारते. मग काय करू? वृंदा नकळून विचारते. जिजू वाट बघत असतील ना? तू आता त्यांच्या सॉरी तुमच्या रूममध्ये गेलं पाहिजे. मृणाल खट्टाळ हसत तिला चिडवते. गप बस तू. माझ्यात नाही हिंमत आता त्यांच्यासमोर सुद्धा जायची. उद्या त्यांचा राग कमी झाल्यावर बघू. किती चिडचिड सुरू आहे त्यांची. वृंदा हताशपणे बोलते. होईल सगळं नीट होईल. मृणाल तिला सांत्वन द्यायचं नाटक करत तिचा हात थोपटत होती. वृंदा तिच्या हातातून स्वतःचा हात काढून घेत तिला एक लूक देत रूममध्ये शिरते. मृणाल ही जीभ चावत गालात हसत तिच्या मागून रूममध्ये येते. दोघीही कपडे चेंज करून झोपून जातात. विराजसची झोप उडवून त्याला वाटलेलं वृंदा आज स्वतः त्याच्या रूममध्ये येईल झोपायला. पण खूप वेळ वाट बघूनही ती काही आली नाही. म्हणून अजूनच राग नाकावर चढलेला. रागात धुसपुसतच कधीतरी उशिरा त्याचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी मृणाल पहाटे 6 वाजता गावी निघून गेली होती. माई आजी आणि वृंदाने तिचा निरोप घेतला. माई उठवणार होत्या विराजसला, पण वृंदाने अडवलं त्यांना. रात्री यायला उशीर झालेला आम्हाला. परत ऑफिसलाही जायचं आहे. त्यांना आराम करून दे म्हणत तिने माईंना समजावलं. माई आजीनेही तिचं म्हणणं पटलं. मग त्याही काही बोलल्या नाहीत. विराजस रात्री उशिरा झोपल्याने त्याला थोडा उशिरा जाग आली. तसाच बेडवर बसून आळोके पिळोके देत होता. त्याने साईड टेबलवरचा मोबाईल घेऊन चेक करायला घेतो. सहज वाजले किती म्हणून बघतो तर 7 वाजत आलेले. शिट, वृंदा, ओ गॉड, असं कसं झोपून राहिलो मी म्हणत पुटपुटत बाजूला पडलेलं टी-शर्ट अंगात भरभर चढवत केसांवरून हात फिरवत पळतच पायऱ्या उतरत भरभर खाली हॉलमध्ये येत नजर फिरवतो. ती दिसत नाही तसं त्याचा धीर खचतो. विराजस दादा, काय झालं? काही हवं आहे का तुम्हाला? घरातील नोकर त्याला खाली आलेलं बघून विचारतो. नाही ते तो पुढे बोलणारच की माई आजी वृंदाला आवाज देत हॉलमध्ये येतात. माई एक नजर विराजसवर टाकत वृंदाला आवाज देतात. वृंदा, आज माझ्यासोबत आश्रमात येशील का गं? माई वृंदाजवळ जात विचारतात. हो माई आजी, येईल ना. कधी निघायचं आहे? वृंदा किचनमध्ये नाश्त्याची प्लेट तयार करत माई आजींशी बोलत होती. चहा नाश्ता झाला तुझं?
आटपलं की निघू लगेच. आधी ऑफिसमध्ये जाऊ आणि नंतर मग आश्रमात, माई आजी वृंदाला सांगतात. माई आजी, मी कसं म्हणजे? वृंदाला डायरेक्ट ऑफिसमध्ये कसं जायचं म्हणून टेन्शन येतं. ती प्लेट डायनिंग टेबलजवळ ठेवत एक नजर विराजसला बघते. अगं बाळा, सून आहेस तू आता मराठ्यांची, ओळख नको सगळ्यांना तुझी. ते काही नाही, तू येणार आहेस माझ्यासोबत ऑफिसला, माई आजी तिला दटावतात. ठीक आहे, वृंदा बळेच स्माईल देते. त्यांना नकार कसा द्यायचा, शेवटी त्या मोठ्या त्यांच्या शब्दाचा अनादर केल्यासारखं झालं असतं. आणि कधी ना कधी तिला या गोष्टींना सामोर जावंच लागणार होतं. ठीक आहे, आधी आपण ऑफिसला जाऊ आणि मग नंतर आश्रमात. माई आजी खुश होत डायनिंग टेबलजवळची चेअर ओढून बसतात. विराजस तिथेच उभा राहून त्यांचं बोलणं ऐकत होता. राखी, तुझ्या दादाला आज पारोसच फिरायचं आहे दिसते. काम बीम आहेत की नाही? माई आजी एक नजर त्याच्यावर फिरवत राखीला बोलतात. दादा, तुम्ही राखी काही बोलणार त्याआधीच तो बोलतो. जातोय, सगळे माझ्यावरच येतात. पुटपुटत चिडून तो वृंदाकडे बघत रूमकडे वळतो. ह्याला काय झालं आणि काय पुटपुटत गेला हा? माई आजी कपाळावर आटी पाडून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बोलतात. माई आजी, तुम्हाला अजून देऊ का पराठा? वृंदा त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी विचारते. नाही अगं, आधी हात संपू देत. तू पण करतेस ना नाश्ता? हो, हे येऊ दे ना, मग सोबतच बसतो. वृंदा विराजसच्या रूमकडे बघत बोलते. तो येईल ग, तू बस माझ्यासोबत. माई आजी, मी बसते ना, हे आले की. वृंदाचं मन विराजसकडे अडकलेलं. ठीक आहे बाई, बस तुझ्या नवऱ्यासोबत. मला म्हातारीला आता कोण विचारते? माई उदास चेहरा करत नाश्ता करायला घेतात. माई आजी, असं काय बोलता? राखीताई, माझ्यासाठीही नाश्ता घेऊन या. वृंदाला त्यांचा पडलेला चेहरा बघून वाईट वाटतं. वेडाबाई, खूप गोड आहेस, कायम बाळा अशीच राहा. माई गालात हसत आपल्या नाचुनेकडे कौतुकाने बघत होत्या. तिने बघितलं तसं गुपचूप नाश्ता करायला लागल्या. थोड्या वेळात विराजसही त्याचा आवरून खाली आला. देवाच्या पाया पडून माई आजीचा पाया पडत त्यांच्याच बाजूच्या चेअरवर बसला. माई आजी, तुम्ही आता लगेच निघत आहात ना? विराजस माईंना विचारतो. आम्ही आमचं जाऊ, तू जा, आमच्यासाठी थांबायची गरज नाही. कामाची माणसं तुम्ही. नाही, वेळ आहे माझ्याकडे, एकत्रच जाऊ आपण. ते बोलत असतात की वृंदा विराजससाठी नाश्त्याची प्लेट घेऊन येते. पराठा बघून त्याच्या कपाळावर आठ्या पडतात. हे काय? माझं डाएट फूड कुठे आहे? तो वैतागून विचारतो. अहो, ते मला वाटलं तुम्ही नॉर्मल नाश्ता कराल म्हणून मी आणते डाएट फूड. वृंदा त्याचा वैतागलेला चेहरा बघून लगेच त्याच्या जवळची प्लेट घ्यायला जाते. सगळं स्वतःचं ठरवा. विराजस पुटपुटत समोरची प्लेट घेत नाश्ता करायला लागतो. वृंदा, तू जा, चेंज कर, आपल्याला निघायचं आहे. तिचा पडलेला चेहरा बघून माई आजी विषय बदलत तिला तयार व्हायला सांगतात. राखी, उद्यापासून तुझ्या दादांची नाश्त्याची जबाबदारी तुझी. त्याला जे काही पाहिजे असेल ते तू बघायचं आणि ज्याला जे हवं असेल ते त्याने आधीच सांगावं. उगाच अन्न आणि केलेली मेहनत वाया जायला नको, म्हणत माई आजी एक नजर विराजसला बघत उठून रूममध्ये जातात. वृंदा आल्यावर ते तिघेही ऑफिससाठी निघतात. विराजसने ऑफिसमध्ये ते येत असल्याचं आधीच कळवलेलं होतं, त्यामुळे सगळा स्टाफ विराजस सरांची बायकोला बघायला उत्सुक होता. ऑफिसमध्ये सगळ्या डिपार्टमेंटमध्ये तीच चर्चा रंगली होती. विराजस जसं ऑफिसमध्ये एंटर करतो तशी सगळी सिनियर मंडळी डिपार्टमेंट हेड वृंदाच्या स्वागतासाठी हजर होते. वृंदाला बुके देऊन त्यांनी तिचं स्वागत करत त्या दोघांचं अभिनंदन केलं. थँक्यू सो मच सगळ्यांना. तुमच्या बेस्ट विशेससाठी अशीच तुमची साथ कायम राहू दे. बॅक टू वर्क. तुमच्या मॅम आता आपल्यासोबतच काम करणार आहे. लवकरच
त्या आपल्याला जॉईन होतील. विराजस स्माईल करत सगळ्यांना सांगतो. तसे सगळे परत आपल्या डिपार्टमेंटमध्ये जातात. वृंदा त्याच्याकडे आश्चर्याने बघत होती. तिलाही बोलायचं होतं जॉबविषयी, पण कसं बोलावं दोघांशी हेच समजत नव्हतं. आणि अचानक विराजसने सगळ्यांसमोर डायरेक्ट अनाऊन्समेंटच केली. त्यात माई आजींचाही काही आक्षेप नव्हता. वृंदा, तू चल माझ्यासोबत, तुला माझी केबिन दाखवते म्हणत माई आजी तिला स्वतःसोबत घेऊन जातात. विराजस मग काही न बोलता सरळ त्याच्या केबिनमध्ये निघून जातो. वृंदा जाताना हळूच मागे वळून बघते, पण तो सरळ निघून जातो. माई तिला त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेल्या. त्यांची केबिन दाखवून स्वतः त्या तिला प्रत्येक डिपार्टमेंट दाखवायला घेऊन जात तिकडची माहिती देत असतात. साठे मॅडमना विराजस सरांची केबिन दाखवा आणि नंतर मी निंबाळकरांना जे पेपर्स बनवायला सांगितले होते ते घेऊन बोलवलंय, निरोप द्या त्यांना. माई साठेंना ऑर्डर देत, वृंदा जाऊन ये ह्यांच्यासोबत, मी आहे माझ्या केबिनमध्ये. मिस्टर साठे वृंदाला केबिनजवळ सोडून आत जायला सांगत ते निघून जातात. वृंदाला सकाळी तो चिडल्यामुळे थोडी भीतीच वाटत होती त्याच्यासमोर जाण्याची, पण त्याला बघावंसंही वाटत होतं. कशीबशी हिंमत करत ती डोरवर हळूच नॉक करते. कमेन. विराजस त्याच्या लॅपटॉपमध्ये गुंग होता. त्याने समोर बघितलंच नव्हतं. कोणी कामासाठी आलं असेल म्हणून त्याने समोर न बघता आत यायची ऑर्डर दिली. वृंदा त्याचा आवाज ऐकून आत निघून येते. त्याची केबिन न्याहाळत होती. कोणी काही बोलत नाही म्हणून तो समोर बघतो आणि तसाच बघत राहतो. नमस्कार मंडळी, तुम्हाला जर या कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसाच पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.